शासिका. आणि या साहस शासिकेंनी काय कार्य केलं? आपण जे म्हणतो, आपण आता ऑपरेशन सिंदूर पाहिलं, त्या सिंदूरमध्ये आपण 2 महिला पाहिल्या ज्या सतत प्रेस कॉन्फरन्स करत होत्या. त्याच्यामधली एक महिला मुस्लिम होती, एक महिला राजपूत होती. म्हणजे जातीभेद नव्हे, देश प्रथम, देशाचं कार्य प्रथम, हे आज या ठिकाणी जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या प्राचीन काळामध्ये या सर्व गोष्टीची सुरुवात केली. आणि महिला लष्कर या भारतामध्ये पहिल्यांदा निर्माण कोणी केलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी. आम्ही म्हणतो की स्त्रिया आजच्या तारखेमध्ये स्त्रिया पुरुषांना बरोबरीचं स्थान स्त्रियांचं पुरुषांचं असायला पाहिजे. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्याची सुरुवात त्या प्राचीन काळामध्ये केली. महिलांना शिक्षणाचा अधिकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये दिला. कदाचित मधल्या काळामध्ये जी गॅप पडली त्याला भरून काढण्याचं काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुढे केलं. आणि त्यामुळे असं उदारवादी नेतृत्व, उदारमतवादी नेतृत्व, एवढं कुशल नेतृत्व आमच्याकडे होऊन गेलं. मात्र एक दुर्दैव आहे, एक खूप मोठं दुर्दैव की 300 वर्ष लागले तुमच्या माझ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे कार्य पोहोचण्याकरिता. 300 वर्ष. या ठिकाणी उठून कोणीतरी एकाने सांगून द्यावं की भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंतीपूर्वी साजरी केली. धनगर समाज साजरी करत होता. फक्त धनगर समाजाच्या त्या नाही, त्या संपूर्ण भारताच्या राजमाता आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आणि त्यामुळे 300 वर्ष लागले. 300 वर्षाच्या नंतर आपण हे साजरे करत आहोत. मी काल परवाकडे एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या सोबत चर्चा करत होतो. कारण की मला माहिती होतं आता या सगळ्या 300व्या शताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी बोलायला जातोय, तर मी सहज काही लोकांच्या सोबत चर्चा करतोय. तुमच्याकडे माहिती किती आहे, मला ते माहिती करून घ्यायचं आहे की माहिती कोणाला किती आहे. आणि मग शिक्षकांना तर माहिती असावी पाहिजे अशी आपली एक साधारण अपेक्षा असते. कारण की शिक्षक हा देश घडविणारा एक सर्वात मोठा घटक आहे. आम्हाला सर्वांना घडवणारे शेवटी शिक्षकच आहे. आणि शिक्षकांना या सगळ्या गोष्टीची माहिती ते साहजिक एक अपेक्षा. परंतु दुर्दैवाने इतिहासांच्या पानांनी जो न्याय पुण्यश्लोक अहिल्यादेवींना द्यायला पाहिजे होता तो दुर्दैवाने सांगावासा वाटतो की तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. परंतु यानंतर या देशाचे यशस्वी आणि कर्तृत्ववान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी आता घरात पोहोचल्याशिवाय. आणि त्या अनुषंगाने आपण या सगळ्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे.